फोडणीच्या भातासाठी कांदा, लसूण, जिरं, कढीपत्ता, मिरची, आलू आणि मी तांदूळ घेतलेले आहे. आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 3 बुटले तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहोत. मोहरी आणि कढीपत्ता टाकल्यावर त्याला फिरवून घेऊ. मग त्याच्यामध्ये आपण लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकला आहे आणि 5 मिरची टाकलेली आहे आणि त्यालाही चांगल्या तऱ्हेने परतून घेतलेले आहे. याच्यामध्ये एक मोठा कांदा टाकलेला आहे आणि यालाही चांगल्या तऱ्हेने शिजू देऊ. कांदा शिजतपर्यंत आपण आपले तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. 2 वेळा तांदूळ धुतलेले आहे स्वच्छ प्रकारे. आता आपला कांदा हा बऱ्याचपैकी शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कापलेला आलू टाकून घेऊ. आलू टाकल्यावर आपण त्याला चांगल्या तऱ्हेने परतून घेऊ. नंतर याच्यामध्ये आपण लागणारे मसाले, तिखट, मीठ, हळद सगळे टाकून घेतलेले आहे. हे टाकल्यावर चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घेऊ. सगळे मसाले मिक्स झाल्यावर आपण याच्यामध्ये एक मोठा गढू पाणी टाकलेलं आहे आणि याला पुन्हा चमच्याने हलवून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये याला आपण झाकून उकळी येऊ देऊ. उकळी आल्यावर आपण याच्यामध्ये आपले धुतलेले तांदूळ टाकून घेऊ. मी इथे तांदूळ टाकून घेतलेले आहे. आता याला आपण कुकरची शिट्टी लावून देऊ. कुकरची शिट्टी लावल्यावर याच्या 3 शिट्ट्या आपण होऊ देऊ. 3 शिट्ट्यात आपला भात हा पूर्णपणे शिजून जाईल. 3 शिट्ट्या झाल्यानंतर याला 15 मिनिटं मी रेस्ट दिलेला होता आणि आता याची थोडीशी राहिलेली वाफ काढली आणि आपला भात हा एकदम रेडी आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण 4ही तऱ्हेने आपला भात शिजलेला आहे. आता हा खाण्यासाठी रेडी आहे आणि एकदम टेस्टी असा भात झालेला आहे. अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व पूर्ण व्हिडिओजला लाईक करा. थँक्यू सो मच.